अगं बघ ना, दादा फोनच नाही उचलत आहे. नक्की तो झोपलेला असन आणि त्याला आवाजच नसेल आला फोनचा. मग आता आपलं कसं होईल? किती अंधार आहे, कसं जायचं आपण घरी? आता मला लय टेन्शन आलं. हो ग, मला पण खूप टेन्शन आलं. आता काय करू? बरं थांब, इथंच जवळ माझा एक मानलेला भाऊ आहे, त्यालाच फोन करते मी. अगं वेडे, इथं तुझा सक्का भाऊ येत नाहीये, मानलेला भाऊ काय येणार आहे तुझ्यासाठी? अगं नाही ग, तसं काही नाही आहे. माझा त्या भावावर खूप विश्वास आहे, नक्की येईन माझा तो मला भाऊ. नाही वाटत शिवानी तो येईल म्हणून. तू बघ मला. आपल्याला काहीतरी करावं लागन. हा, मी आता फोन करते, तू बघ माझा भाऊ नक्की येईन. Unknown caller. हा बोल ना ताई. हॅलो दादा, कुठे आहे तू? अरे दादा, आम्ही घनसावंगी रोडवर होतो, आमचं पेट्रोलच संपलं. पेट्रोल संपलं? कसं काय गाड्या? आणि आता एवढी खूप रात्र झाली, आता भीतीसुद्धा वाटेली. प्लीज लवकर ये ना दादा. बरं बरं बरं, तू काय कर, साईडला थांब, आलो लगेच 5 मिनिटामध्ये. ही पण काय मानलेल्या भावाला फोन करायला, मला नाही वाटत तो येईन म्हणून. हां, येतो का? हो हो, लवकर ये मग. आम्ही इथंच थांबलेलो आहे बरं का, लवकर या. हो हो, लवकर ये. काय म्हणला तो? अगं तो म्हणला येतो म्हणे 5 मिनिटामध्ये. तो म्हणे एका साईडला उभा राहा आणि काही काळजी नका करू. आता बघ, तू म्हटली होती ना मानलेला भाऊ कुठे येतो, आता बघ कसं येतो 5 मिनिटामध्ये. अगं कधी येतो तुझा भाऊ? झाले का नाही त्याच्या अजून 5 मिनिटं? अगं नाही ग, येईन, थांब आता थोडा वेळ, कारण आता यायला पण थोडा उशीर लागेल ना. येतच असेल आता तो. तो बघ आला माझा भाऊ. हे घे शिवानी पेट्रोल. काही त्रास बिरास तर नाही झाला ना? काही भीती तर नाही वाटली ना? नाही रे दादा, आम्हाला काही त्रास नाही झाला, आणि तू येणार होता म्हणून आम्हाला भीतीच नाही वाटली. सॉरी बरं का, तुला एवढ्या रात्रीच आम्ही बोलवलं आणि आमच्यामुळे तुला एवढा त्रास झाल्याबद्दल. नाही नाही ग ताई, ते तर भावाचं कर्तव्य आहे, आणि त्यात कसला त्रास? हे घे पेट्रोल. वा शिवानी, मानलं तुला. मला वाटलं होतं फक्त सक्का भाऊच कामी येतो, मानलेला भाऊ कामीच येत नाही, पण खरंच तुझा मानलेला भाऊ आला आज. बघितलं, जेव्हा सक्की नाती कामी येत नाही ना, तेव्हा मानलेली नाती कामी येतात. तू स्वप्न पाहत जाना, तू बस खुशी तर